जिल्हा परिषद शाळेत 5वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची घटना घडली। याबाबत संबंधित मुलीच्या पालकांनी शाळेकडे तक्रार केली असून महिन्यानंतर ही कारवाई झाली नाही। याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय। जत तालुक्यात पूर्व भागात असणाऱ्या एका गावातील शाळेत ही घटना घडली आहे। कन्नड माध्यम शाळेतील कन्नड माध्यमच्या शिक्षकाकडूनच हा प्रकार झाल्याचं सांगण्यात येते। जिल्हा परिषदेच्या शाळेत 5वीत शिकणाऱ्या मुलीसोबत ही घटना घडली आहे। हे कृत्य करणाऱ्या शिक्षकाचं वय 50हून अधिक आहे। ही घटना घडून महिना होऊन गेलाय। पालकांनी याबाबत केलेला तक्रार केली, मात्र कारवाई झाली नाही। त्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याने संताप व्यक्त होतोय। पालकांनी संबंधित शाळेत तक्रार केल्यानंतर स्थानिक पातळीवरही हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात येते। स्थानिक पातळीवर तसेच तालुका पातळीवरही न्याय मिळत नसल्याने याबाबतची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यापर्यंत पोहोचली। आलेल्या तक्रारीनुसार धोडमिसे यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने चौकशीचे आदेश दिलेत, मात्र अद्याप चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला पोहोचला नाही। संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांवर त्यांची तक्रार नसल्याबाबतचे म्हणणं घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे।